नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत आयुपीएची नोमेनक्लेचर. अल्केनला आयुपीएची नाव कसं देतात कशाबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आता हा कंपाऊंड आहे, हा तुमच्यासमोर अल्केन आहे आणि या अल्केनला आपल्याला आयुपीएची नाव घ्यायचं. आता आयुपीएची नाव लिहित असताना सर्वात अगोदर आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कार्बनच्या ॲटमची सिलेक्ट करायला मिळेल. मग या उदाहरणामध्ये लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कोणती आहे? 1 2 3 4 5 ही आपली लॉंगेस्ट चेन आहे आणि लॉंगेस्ट चेन निवडत असताना कार्बनच्या एका टोकाकडून कार्बनच्या दुसऱ्या टोकापर्यंत आपण ती चेन मोजायची. आता ही पण चेन आहे 1 2 3 किंवा 1 2 3, परंतु ह्याच्यामध्ये फक्त 1 2 3 कार्बन आहे. हे पण एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आहे, परंतु 1 2 3 4 5 याच्यामध्ये 5 कार्बन आहेत, म्हणून ही आपली लॉंगेस्ट चेन. म्हणून पहिला नियम आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करा. तर ही आहे आपली लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. दुसरा नियम असा आहे, आपण लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली याच्यानंतर तुम्हाला नंबरिंग द्यावं लागतं. लक्षात ठेवा, नंबरिंग देत असताना हा कोण आहे? CH3 मिथिल ग्रुप आहे. हा कोण आहे? सबस्टिट्यूएंट. आणि हा सबस्टिट्यूएंट ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबरिंग द्यायचं. आता हा सबस्टिट्यूएंट तिकडून 1 2 तिकडून 1 2 3 4 म्हणजे CH3 हा सबस्टिट्यूएंट या बाजूने जवळ आहे 1 2 म्हणजे सबस्टिट्यूएंटला लोवेस्ट नंबर आला पाहिजे. थोडक्यात जोडलेला ग्रुप सबस्टिट्यूएंट ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबरिंग द्या. आणि म्हणून 1 3 4 5 संपलं. आता नाव द्या. आता 2 नंबरला CH3 आहे. लोखंड लिहा 2 नंबर. लोखंड का जोडले? CH3 का नाव आहे? मिथिल. पहिला अक्षर कॅपिटल METHYL. आणि सगळ्या शेवटी बघा ही तुमची लॉंगेस्ट चेन. लॉंगेस्ट चेन मध्ये कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5 आहे की नाही? हां 5 कार्बन चालतील. 5 कार्बनचा 5 झाले पेटेन मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेटेन आणि मग या ठिकाणी काय झालं? पेटेन. आणि याचं आयुपीएचं नाव झालं 2 मिथिल पेटेन. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद.